आणि दुसऱ्या नंबरचा फायदा, दारू पिणाऱ्याच्या घरी कधीच चोरी होत नाही भाऊ. काऊन बाई सांग बरं? कारण खालेच काही ठेवत नाही बाई तो, खालेच काही ठेवत नाही. 90 50 नेऊ घरावरचे कौल इथे ना. माझ्या मायची इच्छा राहते, माझ्या मायची इच्छा राहते की बंगला 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 मी बांधू कशी, सारा दारू जाते पैसा सुखाने बांधू कशी, सारा दारू जाते पैसा सुखाने बांधू कशी. बंगला 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 मी बांधू कशी, बंगला 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 मी बांधू कशी. सारा दारू जाते पैसा सुखाने बांधू कशी, सारा दारू जाते पैसा सुखाने बांधू कशी, सारा दारू जाते पैसा सुखाने बांधू कशी. अशी माई म्हणते मग आता साऱ्या दारू जाते पैसा, आता सुखाने कसं नांदू म्हणते याच्या घरी बेवड्याच्या. बरोबर का नाही? आणि किती फायदे झाले रे आपले? लक्ष कुठं आहे बे? किती फायदे झाले? किती फायदे राहिले आता? किती फायदे सांगितले होते मी? 3. त्याच्यापैकी किती झाले? आता राहिले किती? हा तो सांगू. तिसऱ्या नंबरचा फायदा आहे, दारू पिणाऱ्याने कधीच बापाचे पित्र जेव घाला लागत नाही. काऊ बापाच्या पहिले. हा व्हेरी गुड. ताईसाठी जायला बोले जोरदार. बापाच्या पहिलं हेच मरते पिवणं. बरोबर ना? कारण याचे दारू पिऊ सगळे आकडे खराब होऊन राहिले भाऊजी. याचे अपोट डिपोट जाऊन राहिले. काहीतरी टीका होते 80 वर्ष नाही. पण जेव्हा आमचा हे तरुणाचे दारूचे व्यसन आहे म्हणून सांगावं असं वाटते. आमचा 23 वर्षाचा किंवा 25 वर्षाचा तरुण जेव्हा मेल्यानंतर आमच्या बापाच्या खात्यावर जाते ना, तर माणसाला थोडंसं दुःख वाटते. म्हणून या विषय मध्ये मांडा लागते. नाही तर या मांडाचा विषय नाही आई. कीर्तन मांडाचा विषय आहे का? नाही. तर तरुण पोरं या तरुण पिढी आमची त्या मार्गाने जाऊ नये. बरोबर ना? तरुण आजचा जिरून आहे. बरोबर ना? तरुण आमचा अपडेट आहे का? खेमजई गावचा नाही, तिकडली गोष्ट. तुमच्या गावचे तरुण अपडेट आहे. कारण उद्या पाबर उद्या काला आहे ना, उद्या पाबर वर्णाच्या बांधा घेऊन कोण राहायचे? तुमच्या गावचे जवानच पोरं राहायचे ना. आधी तुला पोटभर जेवण करायचं आहे का उद्या? तर तुला सांगतो, एका बुटीच्या काठी बसायचं, एखाद्या जवान पोरीच्या काठी बसायचं. चांगल्या चेहऱ्यावालीच्या, जे पोरी गोरी आहे पोरगी पाहणे. बरोबर आहे? जर पोटभर जेवण करायचं असेल तर नातवाचं एखादी लहान माणसाचं ऐकशील तर. बरोबर काय? पोटभर जेवण करायचं असेल तर एखाद्या जवान पोरी काठी जर बसलं मग पाहिजे त्यापाशी जिलेबीचं वाटा किती वेळा येते. पोळी 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 भात 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 जिलेबी जिलेबी जिलेबी. तुला आई आधी तुला जर जिलेबी लागली नाही ना तरी त्या टाटा जबरदस्ती ते टाकली. लक्षात ठेव. बरोबर? हे आई खेड्यापाड्यात चालणाऱ्या गोष्टी आहेत. बरोबर आहे? मनोरंजन आहे काही सत्य आहे ना? सत्य आहे का नाही? तुम्हाला समजलंय? म्हाताऱ्या माणसाच्या पोराई तो 17 वेळा जांभळी देते, बापू पोळी आण रे पोळी आण रे. आणि आलंय जवान पोरग पोळी घेऊन तर एवढी त्याची स्पीड जी पोळी 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 पोळी. हा खेमजई गावाची पोरं तशी नाही. खेमजई गावाची आहे का पोरं? मी जे काही सांगेन तेवढं आमच्या गावाकडे सांगेन, तुमच्या गावाकडलं बिलकुल सांगणार. कारण तुमचं गाव अतिशय चांगला आहे आई. म्हणून जिवंतपणी माई बाबाची सेवा करा असा तरुणांनी माझा इथून संदेश आहे. लक्षात ठेवा. कारण तरुण असला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, ज्याने आई वडिलांचा मान होता आई. बरोबर ना? तरुण असला पाहिजे डॉक्टर आंबेडकरांसारखा. बरोबर नाही का? ज्या माणसानं आपल्या समाजाने मातीतून हिरा बनवलं. बरोबर का नाही? ज्या समाजाने लाटाखाली दाबल्या जात होतं त्या माणसानं समान केलं. लक्षात ठेव. हे 2 राजे या जागतिक पातळीवर गाजले आहे की 2च राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चौदारकड्यावर. हे लक्षात ठेवा. हे खऱ्या अर्थाने महापुरुषाचा विचार या मनोरंजनाच्या माध्यमातून या प्रबोधनाच्या माध्यमातून मी देत आहे. बरोबर का नाही? कीर्तन आहे नाही? कीर्तन आहे का? प्रबोधन म्हणजे का? प्रत्यक्ष बोधक असं धन समाजाला देणे म्हणजे प्रबोधन. लक्षात ठेवा. प्रत्यक्ष बोधक असं धन मी समाजापर्यंत समाजाच्या काळजाला पोहोचवण्याचा प्रयत्न माझा. हे माझं दुसरं